नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती द ट्रेक अँड टेस्ट. आपण गेलो होतो सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनामध्ये. तिथे बरेचशी लोक आली होती, कॉलेजचे विद्यार्थी वगैरे आले होते. मध्ये गेल्या गेल्या आम्हाला श्री सिद्धेश्वराचं दर्शन झालं. खूप सुंदर अशी मूर्ती होती. पुढे आम्ही पूर्ण प्रदर्शन बघितलं. त्याच्यामध्ये शेतीची अवजारे, कोडबाकुट्टी मशीन, त्यानंतर पेरणी यंत्र, वेगवेगळ्या कंपन्याचे वेगवेगळे यंत्र होते. त्यानंतर पुढे आम्ही बघितलं की मोटार बघितली. त्यानंतर पिठाची गिरणी, त्याची कंपनी. नंतर बऱ्याचशा कंपन्याचे ट्रॅक्टर्स वगैरे होते, ज्याच्यात जॉन डेअर असेल, महिंद्रा. त्यानंतर अजून एक नवीनच कुठली तरी कंपनी होती, त्याचं पण ट्रॅक्टर होतं, ते काही नाव सांगता येणार नाही. असं एक वेगळं उपकरण बघितलं आम्ही, जे शेतीसाठी खूप उपयोगी होतं. त्यानंतर असे बरेचशी वेगवेगळे अवजारं होते शेतीच्या विषयी. नंतर पुढे गेलो, एक्साईड बॅटरी, सुंदर अशी बैलगाडी एकदम लाकडाची. त्यानंतर पुढे बुलेट बाईक, लिगसी ऑफ 125 इयर्स. हे असं वेगळंच ट्रॅक्टर होतं काहीतरी, काय जुगाड आहे काय कळे ना. त्यानंतर पुढं गेलो आम्ही, याच्यात ते प्लॅस्टिकचं काहीतरी चिटकवत होतो. बरंच काही काही आहे. रक्तदान, त्यानंतर गावरान बियाणे होते. अशा प्रकारचे फळं वगैरे मधून एकदम छान ऊस, बरेचसे फळं होती चांगली मस्त एकदम. स्प्रिंकलर होतं, असं वेगळंच काहीतरी त्याचं डिझाईन होतं, चांगलं होतं पण. त्यानंतर हे काहीतरी तत्तूचे झाडं होते. त्यानंतर हे सोलार प्रोजेक्ट बनवला होता मुलांनी. हे ऊसाचं बियाणे 15-0-12 काहीतरी. त्यानंतर वर्धमान. पुढे आम्ही गेलो की कुठंतरी काहीतरी चालू होतं. हे तेल गाळण्याची मशीन होती. कुठलंही बी टाका, त्यातून तेल निघते. त्यानंतर इथे पुढे आलो आम्ही. इथे काहीतरी कानातला ड्रॉप होता औषध काढण्यासाठी. ते द्राक्ष नकली आहेत ते पण. हा झटपट पटापट काहीतरी वेगळं सांगत होता. पुढे आलो तर एक फायरिंग शॉट, चक्क फुकट काहीतरी दिलं होतं त्यांनी, लावायला फुकट, न्यायला विकत. त्यानंतर ही मशिनरी वेगळी होती, काहीतरी दूध काढायची मशीन असायची, मध, नॅचरल मध. पुढे ही जिमनॅस्टिक्समधलं काहीतरी होतं ते. हे हेड मसाज मशीन. त्यानंतर भाजन, आमराई, जिंजर. पुढे गेलो की हे काहीतरी गोरं होण्यासाठी काहीतरी होतं, क्लिनिंग मिल्क वगैरे बरंच काही, ब्युटी मास्क मुलींसाठी खास. चांदगडी काजू. अशा प्रकारे गांडूळ खत निर्मितीसाठी काहीतरी आहे. त्यानंतर पुढे चपाती मेकर, रोटी मेकर पण होता. अजून एक बैलगाडी दिसली एकदम, ही तर खूप भारी बैलगाडी होती, एकदम छान. त्यानंतर पुढे गेलो की काहीतरी कुकीज वगैरे आहेत. त्यानंतर हा मॅजिक बुक दाखवत होता, लिहा पुसा. हा झटपट पटापट काहीतरी, पुन्हा एकदा झटपट पटापट, वा फेमस. अजून काहीतरी हे अगरबत्तीचं दुकान. त्यानंतर सफल गन हाऊस, हे मस्त बंदुकीतलं गोळ्या झाडतात, हे बघ बार. त्यानंतर हा पुढे बरंचसं काय काय होतं, काय आता जास्त सांगताना. हे शेव होते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे. नंतर हे तेल न टाकता काहीतरी उपकरण होतं बनवायचं, ते विदाउट तेल, ऑइल. त्यानंतर हे चक्की वगैरे आहे, गुळाची चक्की, सर्व प्रकारचे मसाले. चकली मेकर काहीतरी होता, छोटासा आपला गृह पूर्ण दुकानच असं हे आहे, त्याने आणलं होतं. चष्मे, हे आकाश कंदील होते, आकाश कंदील नाही, खादी शर्ट. त्यानंतर पूर्ण महिलांनी किंवा काही लोकांनी चालू केलेले उद्योग. हा जिजाऊ महिला स्वयं उद्योग आहे. त्यानंतर हा इथे शर्ट एक विकत होता खालीचा, पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस स्टेशनचे काहीतरी आयकॉनिक. साताऱ्याचं हे लोणच्याचे बरेचसे प्रकार, जवळजवळ 13-14 प्रकार असतील. नंतर मस्त सूप गरमागरम, रस्सा. त्यानंतर हे काय आहे, त्यानंतर खेळण्या होत्या. याला हे प्रदर्शनात खेळण्याचं काय काम आहे काय कळत नाही आपल्याला एकदा. हां, हे सुगंधी दूध होतं इथं, मस्त सुवासिक असं काहीतरी.
त्यानंतर पुढे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसेस छोट्या मुलांचे. त्यानंतर कोल्हापुरी पायतान आणि फुगे उडवत होता हा कार्यकर्ता एक मध्येच. उडव म्हणलं त्याला बाबा, अजून मस्त फुगे उडवले त्याने. पोर्ट्रेट काढून दिलं आणि एक गुलाबाचं प्रदर्शन एकदम बेस्ट होतं. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब, वेगवेगळ्या कलरमधली गुलाब आणि साधारणपणे 200-250च्या वरती असतील पूर्ण, एवढी गुलाब होती. तरी खूप म्हणजे एकदम छान होतं गुलाबांच्या. त्यानंतर इथे काहीतरी तसलं घेतलं आम्ही, ते कुठलं पोटॅटो स्प्रिंग काहीतरी समथिंग, तेव्हा मस्त बनवतं एकदम. अशा प्रकारचे प्रदर्शन होते. इकडे कॅन्टीन होती चांगल्या प्रकारची एकदम. नंतर पुढे गेलो आम्ही, इथे थोडंसं बघितलं आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला असं काही चांगलं दिसलं नाही एवढं खास, पण होतं तरी पण. आता ते गाय वगैरे होतं, म्हणजे प्रदर्शन पण होतं. त्यानंतर पाळीव प्राणी वगैरे, म्हणजे कुत्रे असतील किंवा मांजरं असतील, त्यांचं पण होतं. हे बघा इथे कुत्रे, हा कारवान हाऊंड दिसतो बघा. आणि यानंतर शेवटचे कोण एक क्यूट, काय माहीत नाही. धन्यवाद.